नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आपल्या बालपणी, आपल्या वडिलांच्या बालपणी. आपण आज जाणार आहोत शालेय पाठ्यपुस्तकामध्ये. आणि आपण जी स्टोरी किंवा गोष्ट आपण सांगणार आहोत त्या गोष्टीपासून, त्या स्टोरीपासून आपण काय बोध घेऊ शकतो, आज याचा आपण विचार करूया. ती गोष्ट सर्वांना माहिती आहे, सर्व श्रोत आहे. आपल्या आजी आजोबांना, आपल्या अगोदर ज्यांनी शिक्षण घेत त्यांना सुद्धा माहिती आहे, किंवा आता जे शिक्षण घेत असतील त्यांनाही कदाचित माहिती असेल. तर ती गोष्ट अशी आहे, आता आम्ही सध्या जंगलामध्ये आहोत, या डोंगरामध्ये आहोत. तर आपण इथे बघतोय की चिमणीचं घर असतं मेणाचं आणि कावळ्याचं घर असतं शेणाचं. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे आणि अगदी सुंदर स्टोरी आहे. तर सांगायचं हेच आहे की चिमणीचं घर असतं मेणाचं आणि कावळ्याचं घर असतं शेणाचं. मग त्या पावसाळ्यामध्ये काय होतं की असा मोठा पाऊस पडतो आणि मोठा पाऊस पडल्यामुळे निश्चितपणे शेणाचं घर असतं कावळ्याचं ते जातं, वाहून जातं, कोसळतं. आणि चिमणीचं घर सुरक्षित राहतं का, ते मेणाचं असतं. मग तो कावळा काय करतो, त्या चिमणीकडे जातो आश्रय मागण्यासाठी. आणि आश्रय मागण्यास सांगितलं की चिमणीताई दार उघड, मला आतमध्ये यायचंय. मग चिमणी म्हणते, कोण आहे बाबा? मग सांगतो, मी कावळा आहे, माझं घर कोसळलेलं आहे. मग चिमणी काय म्हणते, ते चिमणी चातुर्याने उत्तर देते की आलेल्या माणसाला नकार पण द्यायचा नाही आणि होकार पण द्यायचा नाही. मग काय बोलायचं? ती सांगते, बाबा थांब, माझ्या मुलाला मी आता आंघोळ घालते. तोपर्यंत पाऊस चालूच असतो, कावळा बाहेर भिजत असतो. अजून थोड्या वेळाने आवाज दिल्यानंतर चिमणी दार उघड. परत ती चिमणी म्हणते, अरे बाबा थांब, माझ्या बाळाला आता मी दूध पाजते. मग ह्याच्यामध्ये मला सांगायचंय काय, ह्याच्यामध्ये चातुर्य काय? आता ह्या ठिकाणी आपण एखादी आपल्या घरातली स्त्री धरूया, आपल्या घरातली मुलगी धरूया, की आपल्या घरातून जाणाऱ्या, ऑफिसला जाणाऱ्या आमच्या स्त्रिया आहेत, त्या मजबूत आहेत, बळकट आहेत, त्यात नो डाऊट अबाउट. पण असे जे लबाड लोक, इतर लोक जे कोणी असतात येणारे, की सहज आपण कोणाला सहज एखाद्याला आपल्या घरामध्ये प्रवेश द्यायचा नाही, सहज एखाद्याला ओळख दाखवायची नाही, सहज एखाद्याच्या झाशात जायचं नाही. तर हा बोध आपण चिमणीकडून घेतला पाहिजे. तर हे आपल्या स्त्रियांमध्ये, आपल्या महिलांमध्ये हा बोध आहे, मुळात आहे, त्या सक्षम आहेत. आणि ह्या गोष्टीपासून, ह्या स्टोरीपासून अजून आपल्या चातुर्याने आपण पुढे वागलं पाहिजे. ह्या आताच्या कॉर्पोरेट युगामध्ये पुरुषाच्या बरोबर आमच्या स्त्रिया काम करत आहेत. जे आज बघितलं महाराष्ट्रामध्ये की आज अनेक अत्याचार, अन्याय वाढलेला आहे. तर अशा चातुर्याने आपण पुढे पुढे गेलं पाहिजे. तर चिमणी आणि कावळ्याच्या ह्या स्टोरीमधून आपण निश्चितपणे हा चांगला बोध आहे. तर आपल्याकडे चातुर्य असलं पाहिजे आणि चातुर्याने समोरच्या व्यक्तीला उत्तर दिलं पाहिजे आणि अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. हा संदेश मला ह्या स्टोरीमधून तुम्हाला द्यायचा आहे. नमस्कार मित्रांनो.